आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांबरोबर शब्दांशी संबंधित अशी रेल्वे बनवू। हा खेळ अनेक कौशल्यांच्या विकासाशी संबंधित आहे, जसे की भाषा विकास, बोधात्मिक विकास, स्मृती म्हणजे स्मरणशक्ती इत्यादी। यामध्ये मुलांची लक्षपूर्वक ऐकण्याची, लक्षात ठेवण्याची आणि बोलण्याची क्षमता विकसित होईल। या उपक्रमासाठी तुम्हाला कोणत्याही साहित्याची गरज नाही। चला तर बघूया मुलांबरोबर हा उपक्रम कसा घेता येईल ते। या उपक्रमात ताई आणि मुले अर्धवर्तुळात बसतात। ताई मुलांना आजच्या उपक्रमाबद्दल सांगते की ते आज एक प्राण्यांची रेल्वे बनवतील, पण ही रेल्वे शब्दांची बनणार आहे। शब्दांपासून प्राण्यांची रेल्वे कशी काय हे कुतूहलाने एक मुलगा विचारतो। ताई समजावून सांगते की प्रत्येकाने एकानंतर एक असे एक प्राण्यांचे नाव सांगायचे आहे, परंतु त्यासाठी आधीच्या सर्वांनी सांगितलेली प्राण्यांची नावे क्रमाने सुरुवातीला सांगायची आहेत आणि मग त्या शब्दाच्या रेल्वेमध्ये स्वतः एखाद्या प्राण्याचे नाव जोडायचे आहे आणि अशा प्रकारे प्राण्यांची शब्दांची रेल्वे पुढे पुढे वाढत जायची आहे। ताई हत्ती या प्राण्याचे नाव सांगून खेळ सुरू करते। नंतर पुढच्या मुलाला हत्ती हे नाव सांगायला सांगून अजून एक प्राण्याचे नाव जोडायला सांगते आणि अशा प्रकारे आधीच्यांनी सांगितलेली प्राण्यांची नावे सांगून त्या ट्रेनमध्ये एक नवीन प्राण्याचे नाव प्रत्येकजण जोडत जातात, जसे की अस्वल, सिंह, कुत्रा, मांजर। हा खेळ खेळताना असेही होऊ शकते की शब्दांचा क्रम आठवण्याचा प्रयत्न करताना मुले थोडी गोंधळून जाऊ शकतात। व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे तुम्ही देखील मुलांना या ठिकाणी मदत करा आणि हसत खेळत आनंदाने उत्साहाने शिकण्याच्या या उपक्रमात भाग घ्यायला मुलांना प्रेरित करा। मजा आली ना? उपक्रम अधिक मनोरंजक बनवण्यासाठी आणि वेगवेगळ्या विषयांशी संबंधित शब्दसंग्रह वाढवण्यासाठी तुम्ही प्राण्यांव्यतिरिक्त इतरही विषय निवडू शकता, जसे की फुले, फळे, भाज्या, रंग इत्यादी। जसे इथे व्हिडिओमध्ये मुले भाज्यांच्या शब्दांची रेल्वे करत आहेत। पुन्हा भेटू एक नवीन उपक्रम घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।